हाय फ्रेंड्स, हा आपला माप आहे। पूर्ण छातीचा घेर हा 41 आहे। तर आपण 10.25चा पूर्ण घेर घेतलेला आहे। बघा 10.25चा आपण घेर घेतलेला आहे आणि हाईट आपण 10.25ची घेतलेली आहे। अर्धा इंच वाढवून आपण 11.25ची हाईट केलेली आहे पूर्ण। ठीक आहे, आता बाही आपली कटिंग झालेली आहे। आपण ही 4 भाग घेतलेले आहे। असा भाग आपण दुमडून घेतलेला ओपनिंग असल्यामुळं बघा आपण आता गळ्यासाठी 4.1 आणि हा 7.1 असा माप घेतलेला आहे। बघा तसाच माप आपण खाली घेऊ 7.1 ला। बघा आणि आता ही हाईट मोजून घेऊ आपण 7.5ची हाईट घेऊ आपण। सॉरी 41चा चौथा भाग आहे 10.15। तर आपण 10.15 ही पूर्ण छातीचा घेर घेतलेला आहे आणि 2 इंच इथं मापासाठी एक्स्ट्रा ठेवलेला आहे। तर आपण आता हे दोन्ही भाग असे जोडून घेऊ आणि आपला बोटनेकचा माप असल्यामुळे इथून 1.5 इंच आपण मागं येऊ। बघा 1.5 इंचा नाही तर आपण मागं आलो आणि मागं आल्यानंतर अशी ही एक अशी बघा अशी एक रेष आपण ओढून घेऊ आणि इथून आपण 1 इंच आणि 1.5 इंच अशी माप आपण दोन्ही माप असे आपण आखून घेतलेले आहे। हा पुढच्या भागासाठी, हा मागच्या भागासाठी। बघा आता ह्या साईडला येऊ आपण। इथून 4.25 इंचावर आपण बोटनेकचा गळा घेऊ। बघा हा गळा जोडून घेऊ आपण आणि हा भाग असा चौकोन करून घ्यायचा पण असा व्यवस्थित आपल्यानुसार असा आपण गळ्याला 14.5 बघा 14.5 उंची आहे। 16.15 एवढी हाईट घेणार आहोत म्हणजे आपण 1.25 इंचांनी ही हाईट वाढवलेली आहे। बघा या साईडला पण आपण 16.15 माप घेतलेला आहे म्हणजे आपण 1.25 इंचांना माप वाढवलेला बोटनेक आहे। पण हा प्रिन्सेस कट आहे। इथं आपण 3.5 इंचावर आणि परत इथून आपण 2 इंचावर एक पॉईंट घेतला आणि आता आपण आपल्या कमरेचा भाग किती आहे 35 35 म्हणजे 35.25चा चौथा भाग। बघा आपण आता 35.25चा चौथा भाग काढू। बघा 35.25 आता याचा चौथा भाग 35.25चा चौथा भाग हा 8.25 येतोय। बघा म्हणजे 9 पेक्षा थोडा कमी आहे। आपण 9 पेक्षा थोडा कमी घेऊ हा माप। बघा हा माप घेतला नंतर बघा आता आपल्याला 2 इंच इथे एक्स्ट्रा टाकणं आहे कारण जो 2 इंचाचा आपण हा टक्स दिलेला आहे ना। बघा आपण जो 2 इंचाचा हा टक्स दिलेला आहे ना, हा टक्स आपल्याला समोर काढणं आहे। तर हा टक्स आता आपण इथं समोर काढलेला आहे। बघा मी तुम्हाला परत सांगते 3.5 इंच हा प्रिन्सेस कट आहे असल्यामुळे आपण 3.5 इंच कंपल्सरी घेतो। त्याच्यानंतर 2 इंच हे टक्ससाठी आहे आणि हा पूर्ण आपल्या कमरेचा माप आहे आणि त्याच्यानंतर हा टक्स आपण इथं देणार आहोत म्हणून आपण 2 इंच इथं वाढवले आणि त्याच्यानंतर जे एक्स्ट्रा आहे हे आपण शिलाईसाठी हा माप ठेवलेला आहे। ओके, इथून खाली 10.5 पर्यंत आपण असा एक पॉईंट घेऊ। आपण असा एक पॉईंट घेतला, ही रेष आपण अशी थोडीशी अशी लांब करू। बघा ओके केलं। त्याच्यानंतर इथून आता आपण असं 4 इंचांना इथं मोजणार आहोत। बघा हा 3.5चा जो माप आहे तो ह्या 4ला असा अटॅच करून घेऊ आपण। बघा हा माप आपण अटॅच केला इथं 10.5च्या पॉईंटला आणि इथून 2 इंचाला वरी माप घेतला आपण आणि हा माप आपण 2 इंचाचा असा जोडून घेतला। जोडून घेतल्यानंतर हा माप आपण असा करून घेऊ। बघा असा आकार दिला आहे आपण आणि ह्या मापाला आता हळू इथून असा आकार दिला। बघा आता कसा दिसतो तुम्हाला आकार। बघा हे आपलं झालं प्रिन्सेस कटची कटिंग आणि वरचा आपला गळा झाला बोटनेकचा आणि आता आपण ही समोरची आपली कटिंग पूर्ण कंप्लीट झालेली आहे। आता आपण हा
बघा मी हा साईड कट करते. बघा मी इथे टक्स केलं आणि हे दोन्ही भाग मोकळे करून ठेवले. बघा आता हा बॅक साईड आपण सध्या साईडला ठेवू. आपण ह्या साईडला कटिंग करू. असा ठेवला आपण व्यवस्थित. आणि आता बघा आता आपल्या समोरच्या साईडसाठी आपल्याला अशी व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे. बघा अशी आपण कटिंग करून घेतली ही. आणि आता हा गळ्याचा साईड आहे तो आपण असा व्यवस्थित कट करून घेऊ. बघा हा पण व्यवस्थित साईड आपण कट करून घेतलेला आहे. हा आपण कट करून घेतलेला आहे. आणि जो हा 2 इंचाचा आपण टक्ससाठी ठेवलेला आहे भाग, तो भाग बघा आता तुम्ही. हा बरोबर असा कट करून घेत आहे आपण. हा भाग असा कट करून घेतलेला आहे आपण. हाचा भाग मी उचलते. हा समोरचा भाग आपला तयार झाला. बघा आता आपण बॅक साईडचा माप टाकणार आहोत. आपण गळा हा 4.1 असा माप टाकला होता. 4.1 असा गळ्याचा माप टाकला होता. तसा आपण आता वरून गळ्याला उंची 3.5 इंच देऊ. 3.5 इंच उंची दिली आपण आणि असा आकार करून घेऊ आपण. असा आकार करून दिला. आता इथून बघा आपण 1 इंचानं परत आपण खाली मोजलं आणि परत बघा आपण परत 4.1 ला अशी एक रेष देऊ. बघा 4.1 ला आपण अशी एक आणखी परत एक रेष दिली आणि परत आपण आता इथून बघा आपण परत एकदा आपण उंची मोजून घेऊ याची. 16.25 ही पूर्ण आपण समोरची हाईट घेतलेली होती, तर मागची आपल्याला अर्धा इंचानं कमी करणार आहे. बघा आपण अर्धा इंचाने इथं कमी केलेली आहे उंची. बघा हा अर्धा इंचानं आपण बॅक साईडला उंचीला कमी केलेला आहे, तो कट करून ठेवला आपण. बघा आपली मागची पट्टी 4ची आहे, तर आपण 4.5ची घेऊ. 4.5ची घेतली कारण आपल्याला शिलाईला लागणार आहे अर्धा इंच. बघा परत आपण हा माप असा आखून घेतला आणि हे पूर्ण माप आपण आता असं जोडून घेऊ. बघा आपण आता हे पूर्ण माप जोडलेलं आहे. आणि बघा आता आपल्याला आकार ह्या साईडनं देणार आहे. हा आकार असा कट केलेला आहे. परत एकदा असा व्यवस्थित बघा तुम्ही असा गळा आपण कट केलेला आहे. आणि काय केलेलं आहे पूर्ण आखून घेतलेलं आहे. आता कपड्यावर ना हा भाग आपण आता कट कोटने आहे, पण आपल्याला बॅक साईडला पॅक ठेवायचे आहे. मुका समोरून करायचे असल्यामुळे आपण हा साईड बंद भागा करून ठेवू.